Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study the another accounting standard of our syllabus. It is Indus 4T. This Indian accounting standard is related to the valuation of investment properties. आजच्या या लेक्चरमध्ये आपला जो टॉपिक आहे इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड्स, यापैकी आपण इंडस 4T हे अकाउंटिंग स्टँडर्ड पाहणार आहोत. हे जे अकाउंटिंग स्टँडर्ड आहे हे एखादी इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी असेल तर त्याचं व्हॅल्युएशन हे कशा पद्धतीनं केलं जातं या संदर्भात हे अकाउंटिंग स्टँडर्ड आहे. सो लेट स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर स्टँडर्ड. दिस स्टँडर्ड इज इंडस 4T अँड इट इज रिलेटेड टू द व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टीज. We know that a real estate property is purchased with two intentions. There may be two intentions behind purchasing or behind constructing a real estate property. What is real estate property? Real estate property includes land, building, etc. एखादी रिअल इस्टेट प्रॉपर्टी जी असते ती आपण जर खरेदी केली असेल, प्रॉपर्टी मीन्स अ बिल्डिंग और अ लँड, इट इज परचेस्ड विथ टू इंटेंशन. द फर्स्ट इंटेंशन मे बी टू अर्न अन इन्कम बाय गिव्हिंग द प्रॉपर्टी ऑन रेंट. एखादी रिअल इस्टेट प्रॉपर्टी असेल ती खरेदी करण्याचा उद्देश ऑब्जेक्टिव्ह काय असतो? एकतर ती प्रॉपर्टी रेंटवरती देणे आणि इन्कम मिळवणे. It is first objective, or another objective may be to resell the property in future. ती प्रॉपर्टी जी आपण परचेस केलेली आहे ती प्रॉपर्टी फ्युचरमध्ये सेल करून त्यातून इन्कम मिळवणे. इट मे बी और इट इज द ऑब्जेक्टिव्ह बिहाइंड परचेसिंग और कन्स्ट्रक्टिंग अ रिअल इस्टेट प्रॉपर्टी. एखादी रिअल इस्टेट प्रॉपर्टी असेल, a real estate property that has been purchased with the intention of earning a return on investment either through rental income or future resale of property or both. एखादी रिअल इस्टेट प्रॉपर्टी जेव्हा आपण परचेस करतो किंवा ती खरेदी करतो ते जी काही त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आपण करतो त्या इन्व्हेस्टमेंटचा जो ऑब्जेक्टिव्ह आहे, द ऑब्जेक्टिव्ह बिहाइंड मेकिंग इन्व्हेस्टमेंट इन रिअल इस्टेट प्रॉपर्टी इज, फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह इज टू अर्न इन्कम थ्रू रेंट. दिस इज फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह. सेकंड ऑब्जेक्टिव्ह इज टू अर्न इन्कम बाय रिसेलिंग द प्रॉपर्टी इन फ्युचर. ती प्रॉपर्टी फ्युचरमध्ये रिसेल करायची आणि त्यातून इन्कम मिळवायचा, त्यातून पैसे मिळवायचे. आणि थर्ड ऑब्जेक्टिव्ह मे बी टू डू द बोथ द थिंग्स. ती प्रॉपर्टीपैकी काही प्रॉपर्टी सेल करून पैसे मिळवायचे, काही प्रॉपर्टी रेंटवरती देऊन त्यातून इन्कम मिळवायचं. दीज आर द ऑब्जेक्टिव्स behind purchasing the real estate properties. These real estate properties are one of the mode of investment. आपण जे इन्व्हेस्टमेंट्स करतो, जनरली वी मेक द इन्व्हेस्टमेंट इन बँक्स, generally we make the investment in gold, silver, etc. One another option for making investment is investment in the real estate properties, and real estate properties include investment in land, building, etc. And the objective behind making investment in these real estate properties is to earn income through rent. Second, to earn income through reselling the properties or both. These are the two basic objectives for making investment in the real estate properties. An investment in property, real estate property, is like any other investment. Okay, generally we make the investment for getting the income in the form of interest or in the form of dividend. Okay, when we make investment in any bank, ओके, वी गेट द इन्कम इन द फॉर्म ऑफ इंटरेस्ट. आपण बँकेमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, FD असेल किंवा अजून कशामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर त्यामधून आपल्याला इंटरेस्ट मिळतं. इफ यू मेक द इन्व्हेस्टमेंट इन द शेअर्स देन वी गेट द रिटर्न्स इन द फॉर्म ऑफ अ डिव्हिडंड. आपण शेअर्समध्ये पैसे गुंतवले तर त्यातून आपल्याला डिव्हिडंडद्वारे इन्कम मिळतं. इन द सेम केस दिस इन्व्हेस्टमेंट इन द रिअल इस्टेट प्रॉपर्टी इज ऑल्सो मेड टू अर्न सर्टन इन्कम. But the only difference is that the income which we get from this real estate property is in the form of a rent. आपण ज्या रिअल इस्टेट प्रॉपर्टीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो त्या इन्व्हेस्टमेंटमधून आपल्याला जे रिटर्न्स मिळतात ते रिटर्न्स आपल्याला रेंटच्या स्वरूपामध्ये मिळत असतात. ओके, सो समटाइम्स द investors conducts the study whether what is the best alternative, that is whether to sell a property or whether to give it on a rent.
एखादी रिअल इस्टेट प्रॉपर्टी आहे ती आपण खरेदी केलेली आहे किंवा त्याचं आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, तर ती प्रॉपर्टी आपण सेल केली पाहिजे का ती रेंटवरती दिली पाहिजे. विच ऑप्शन इज मोर प्रॉफिटेबल टू अस. फॉर नोईंग धिस सम इन्व्हेस्टर्स कंडक्ट द स्टडी टू सिलेक्ट द बेटर अल्टरनेटिव्ह. Okay, so this is the general theoretical part relating to the accounting standard 40, which is investment property. Now we are going to see two examples which will clear this particular accounting standard. This is example number 1. Read the example carefully. A private limited company starts a construction of a shopping mall in Mumbai. This is the first sentence of this example, and in this particular sentence it is mentioned that a private limited company started a construction of a shopping mall in Mumbai. Okay, प्रायव्हेट कंपनी आहे, त्या कंपनीनं मुंबई या शहरामध्ये एक शॉपिंग मॉलचं बांधकाम हे सुरू केलेलं आहे. बिफोर स्टार्टिंग द कन्स्ट्रक्शन सुरू करण्यापूर्वी द कंपनी हॅड डिसाइडेड दॅट इट विल सेल ऑल द शॉप्स इन द मॉल. मॉलचं बांधकाम सुरू करण्यापूर्वी कंपनीनं असं ठरवलं होतं की मॉल तयार झाल्यानंतर त्यातील जे सर्व शॉप्स असतील ते शॉप्स ते सेल करणार आहेत, विकणार आहेत. द कन्स्ट्रक्शन ऑफ मॉल स्टार्टेड ऑन 1 एप्रिल 2014. त्या मॉलचं कन्स्ट्रक्शन सुरू कधी झालं आहे तर 1 एप्रिल 2014 या साली कन्स्ट्रक्शन हे सुरू झालं. इट टूक 2 years फॉर द कंपनी फॉर कम्प्लिशन ऑफ कन्स्ट्रक्शन. 2014ला बांधकाम सुरू झालं आणि 2 वर्षानंतर ते बांधकाम हे पूर्ण झालेलं आहे. ड्युरिंग द पिरियड ऑफ कन्स्ट्रक्शन, जेव्हा कन्स्ट्रक्शन चालू होतं, द कंपनी चेंज्ड देअर माइंड. कंपनीनं स्वतःचा निर्णय बदलला आणि काय ठरवलं, अँड डिसाइडेड टू लेट आउट ऑल द शॉप्स इन द मॉल. कन्स्ट्रक्शनच्या अगोदर कंपनीचा असा विचार होता की मॉलमधील जे सर्व शॉप्स असतील ते आपण सेल करून टाकायचे, विकून टाकायचे. परंतु कन्स्ट्रक्शन चालू असताना कन्स्ट्रक्शन पूर्ण होण्यासाठी 2 वर्ष लागलेले. ड्युरिंग द पिरियड ऑफ कन्स्ट्रक्शन द कंपनी डिसाइडेड दॅट इन्स्टेड ऑफ सेलिंग द शॉप्स इट इज बेटर टू गिव्ह द शॉप्स ऑन अ रेंट. कंपनीने डिसिजन बदलला, निर्णय बदलला की शॉप्स विकण्यापेक्षा ते सर्व शॉप्स हे आपण रेंटवरती द्यायचे आहेत. Okay, this is the decision of the company. The company incurred ₹40 lakhs for the construction of mall. हा जो काय मॉलचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, बांधकाम केलेलं आहे, त्यासाठी खर्च किती आलेला आहे तर 40 लाख रुपये हा खर्च आहे. इट इज द कॉस्ट इन्कर्ड बाय द कंपनी फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ अ मॉल, कन्स्ट्रक्शन ऑफ अ प्रॉपर्टी. प्रॉपर्टीच्या कन्स्ट्रक्शनसाठी 40 लाख रुपये खर्च आला. हा खर्च म्हणजे ही झाली त्या असेटची कॉस्ट प्राईस. इट इज एस्टिमेटेड दॅट द मॉल हॅज अ लाईफ ऑफ 20 years. तो जो काही शॉपिंग मॉल आहे त्याचं लाईफ किती असणार आहे, त्याचं लाईफ आहे 20 वर्ष. ओके, हिअर आपल्याला एक्झाम्पलमध्ये असेटची कॉस्ट प्राईस दिली 40 लाख, 20 वर्ष त्याचं लाईफ आहे विथ द स्क्रॅप व्हॅल्यू ऑफ ₹4 lakh. आणि त्या मॉलची स्क्रॅप व्हॅल्यू म्हणजे लाईफ संपल्यानंतर त्या मॉल सेल करून किती रुपये मिळणार आहेत तर 4 लाख रुपये मिळणार आहेत. इट इज अ स्क्रॅप व्हॅल्यू. द कंपनी अर्नड ₹4 lakh per annum ऑन अकाउंट ऑफ रेंट ऑफ शॉप्स इन अ मॉल. कंपनीनं ते सर्व शॉप्स रेंटवरती दिलेत आणि त्यातून कंपनीला दर महिन्याला 4 लाख रुपये एवढं रेंट मिळते. ओके, महिन्याला रेंट किती मिळते, वर्षाचा रेंट किती आहे 4 लाख रुपये. मग रेंट मिळालं, पैसे मिळाले, हे इन्कम आहे. अँड वी नो दॅट वी रेकॉर्ड ऑल द इन्कम्स ऑन द क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आपण ते इन्कम म्हणून दाखवतो. दिस इज फर्स्ट. आणि आपल्याला जे काही असेटचे कॉस्ट प्राईस सांगितले 40 लाख, स्क्रॅप व्हॅल्यू सांगितले 4 लाख आणि 20 वर्ष हे लाईफ आहे, याच्यावरून आपण डेप्रिसिएशन हे कॅल्क्युलेट करतो. व्हॉट वुड बी द इम्पॅक्ट ऑफ दीज ट्रान्झॅक्शन्स ऑन द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अंडर द कॉस्ट मॉडेल. त्यांनी आपल्याला विचारलं आहे की ह्या ज्या सर्व काय ट्रान्झॅक्शन्स दिलेल्या आहेत याचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरती काय परिणाम होईल अंडर द कॉस्ट मॉडेल. आता कॉस्ट मॉडेल काय सांगतं बघा. अंडर द कॉस्ट मॉडेल द कंपनी हॅज टू चार्ज डेप्रिसिएशन ओव्हर ए पिरियड ऑफ लाईफ ऑफ असेट दॅट इज फॉर 20 years. आपल्याला सांगितलं की असेटचा लाईफ 20 वर्ष आहे, 20 वर्ष तो मॉल चालणार आहे. ओके, मग जे डेप्रिसिएशन आहे आपण 11th स्टँडर्डमध्ये शिकल्याप्रमाणे आपण डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं. अँड डेप्रिसिएशन शुड बी चार्जड ओव्हर द लाईफ ऑफ द असेट. जोपर्यंत त्या असेटचा लाईफ आहे तोपर्यंत ते डेप्रिसिएशन हे आपण P&L अकाउंटला चार्ज केलं पाहिजे. द असेट
should be shown in the books of accounts at its cost less depreciation to date. This is most important thing. आपण सुरुवातीला जेव्हा एखादी असेट नवीन कन्स्ट्रक्ट करतो, नवीन असेट खरेदी करतो किंवा त्याचं बांधकाम करतो, सुरुवातीला आपण असेट बुक्स ऑफ अकाउंटमध्ये कॉस्ट प्राईसनं दाखवतो. ओके, वी रेकॉर्ड द असेट इन द बुक्स ऑफ अकाउंट ॲट द कॉस्ट प्राईस. इन दिस केस ऑल्सो the real estate properties, the investment should be also shown at a cost price. आपण ती इन्व्हेस्टमेंट जी काय त्या शॉपिंग मॉलमध्ये केलेली आहे ती कॉस्ट प्राईसनंच दाखवली पाहिजे. फक्त वर्षाच्या शेवटी त्यातून डेप्रिसिएशन लेस करून मग ती असेट जे काही डेप्रिसिएशन वजा करून किंमत येते त्या प्राईसला ती दाखवली जाते. ओके, सो जनरली द इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टीज आर shown in the books of accounts at cost price and depreciation is deducted from the cost price every year. त्यातून आपण डेप्रिसिएशन हे मायनस करतो. मग आता हे डेप्रिसिएशन कसं कॅल्क्युलेट करायचं? द ॲन्युअल डेप्रिसिएशन इज कॅल्क्युलेटेड बाय युझिंग द फॉर्म्युला. द फॉर्म्युला वी हॅव स्टडीड इन द 11th स्टँडर्ड. ओके, डेप्रिसिएशनचा फॉर्म्युला काय? डेप्रिसिएशन पर ॲनम इज इक्वल टू कॉस्ट ऑफ असेट minus scrap value divided by life of asset. This is the formula for calculating the depreciation per annum. This formula we have studied in the 11th standard also. What is formula? See once again, formula is depreciation per annum is equal to cost of asset. What is cost of asset? In our example, cost of asset is 40 lakh. So cost of asset 40 lakh minus scrap value. Scrap value is rupees 4 lakh. So minus 4 lakh divided by life. In this example, the life of mall is 20 years. Okay, so divided by 20 years. So 40 lakhs minus 4 lakhs, it comes to 36 lakhs divided by 20 years. The answer comes to rupees 1,80,000 per annum. So this is the depreciation per annum which we should charge to the debit side of profit and loss account. Depreciation is a loss, so the company should charge depreciation of rupees 1,80,000 every year to the debit side of profit and loss account. This is first thing. And whatever the rent we are going to get, the annual rent received by the company on letting the shops on rent is their income. ओके, जे काही शॉप्स रेंटवरती देऊन इन्कम मिळणार आहे 4 लाख रुपये वर्षाचं, इट इज इन्कम अँड देअर फोर अन इन्कम ऑफ रुपीज 4 लाख शुड बी शोन ऑन द क्रेडिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. We know that we record all the expenses and losses on the debit side of profit and loss account, and the income from such asset is shown on the credit side of profit and loss account. So under the cost model, we record the asset at cost price, and at the end of the year we have to charge depreciation, and we have to reduce the cost price of the asset. And depreciate, the second effect of depreciation is charged on the debit side of profit and loss account. जे काही डेप्रिसिएशन आहे ते आपण असेटमधून मायनस करतो आणि त्याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवतो. आणि त्या इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टीमधून, त्या रिअल इस्टेट प्रॉपर्टीमधून जे काही इन्कम मिळते, इन दिस एक्झाम्पल annual income of rupees 4 lakh is received from such real estate property, it is shown on the profit and loss account credit side. Okay, this is first example on this particular accounting standard. Now the second example, this is example number 2. An investment company decided to construct a cinema theater in Pune. This is the first sentence of this example, and in this sentence it is mentioned that a company wants to construct a cinema theater in Pune. पुणे या शहरामध्ये एक सिनेमा थिएटरचं बांधकाम करायचं कंपनीनं ठरवलं आहे. कंपनी स्टार्टेड कन्स्ट्रक्शन ऑन 1 जानेवारी 2015. बांधकामाची सुरुवात कधी केली? 1 जानेवारी 2015ला. ऑन 31 डिसेंबर 2015, 1 जानेवारीला बांधकाम सुरू झालं आणि 31 डिसेंबरला म्हणजे 1 वर्षाने द कन्स्ट्रक्शन वॉज नियर टू कम्प्लिशन. बांधकाम जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावरती आहे. अप टू 31 डिसेंबर 2015, या 31 डिसेंबर 2015 पर्यंत द कंपनी इन्कर्ड फॉलोइंग एक्सपेन्सेस.
31 डिसेंबरपर्यंत कंपनीचा किती खर्च झालेला आहे, तर मटेरियल ₹20 lakhs, लेबर 8 lakhs, ओव्हरहेड्स 4 lakh आणि इंटरेस्ट ऑन लोन ₹2 lakhs एवढा खर्च झालेला आहे. एकूण खर्च भाग किती झाला, हा 20 लाख, 20 आणि 8 28, 28 आणि 4 32, 32 आणि 2 किती, एकूण 34 लाख रुपये खर्च झालेला आहे. कधीपर्यंत, 31 डिसेंबरपर्यंत. एकूण किती खर्च झाला आपण कॅल्क्युलेट केला आता, तर तो 34 लाख रुपये हा आपल्याला पुढे लागणार आहे. 31 डिसेंबरपर्यंत आपला 34 लाख रुपये एवढा खर्च झालेला आहे. दिस इज फर्स्ट थिंग. ऑन 31 डिसेंबर 2015, ओके, 31 डिसेंबर 2015पर्यंत ए लोन ऑफ ₹18 lakhs टेकन ॲट द रेट 9% वॉज आउटस्टँडिंग. आपण बांधकामासाठी 18 लाखाचं कर्ज आहे. एकूण कर्ज जे काय काढलं आहे त्यापैकी 18 लाखाचं लोन हे आउटस्टँडिंग आहे. 18 लाखाचं कर्ज अजून आउटस्टँडिंग आहे आणि ते कर्ज आपण 9% काढलेलं आहे. द कन्स्ट्रक्शन वॉज कम्प्लिटेड ऑन 31 मार्च 2016. आपल्याला सांगितले की कन्स्ट्रक्शन पूर्ण कधी झालं, 31 मार्चला. आपल्याला हे जे सर्व खर्च दिले होते हे खर्च होते 31 डिसेंबर 15पर्यंतचे, 31 डिसेंबरपर्यंतचे, आणि बांधकाम पूर्ण कधी झालं आहे, 31 मार्चला. म्हणजे ह्या दोन्हीच्या मध्ये 3 महिने अजून आहेत, म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च हे 3 महिने. मग आता ह्या 3 महिन्यातले काय सांगितलं बघा, ड्युरिंग द पिरियड ऑफ 3 months फ्रॉम 1 जानेवारी टू 31 मार्च. 1 जानेवारी ते 31 मार्च ह्या 3 महिन्यातले खर्च काय, तर मटेरियल 5 लाख, लेबर 3 लाख आणि ओव्हरहेड्स 2 लाख हे 3 महिन्यामधील खर्च आहेत. द अबाव एक्सपेन्सेस वेअर पेड बाय कंपनी. हे तिन्ही खर्च कंपनीने पेड केले. द इंटरेस्ट ऑन लोन फॉर द पिरियड ऑफ 3 months इज आउटस्टँडिंग. परंतु ह्या 3 महिन्याचं जे व्याज आहे ते आउटस्टँडिंग आहे. आता व्याज कसं कॅल्क्युलेट करणार, कर्ज किती आउटस्टँडिंग आहे, कर्ज आहे 18 लाख, 18 लाखाच्या 9%, 18 लाखाच्या 9% कॅल्क्युलेट केलं की आपल्याला वर्षाचं व्याज मिळेल. ते जे वर्षाचं व्याज आहे त्यापैकी आपल्याला फक्त 3 महिन्याचं पाहिजे, म्हणून वर्षाचं जे काय व्याज येतं त्याला भागिले 12 महिने केलं की 1 महिन्याचं मिळेल आणि गुणिले 3 महिने केले की 3 महिन्याचं व्याज हे मिळणार आहे. हे 3 महिन्याचं व्याज मात्र आउटस्टँडिंग आहे. 3 महिन्याचे जे बाकीचे खर्च होते, मटेरियल, लेबर, ओव्हरहेड्स, ते खर्च कंपनीने पेड केले. फक्त व्याज मात्र 3 महिन्याचं आउटस्टँडिंग आहे. ते व्याज आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. हे दुसरी गोष्ट. त्यानंतर ऑन 31 डिसेंबर 2016 बांधकाम पूर्ण कधी झालं आहे बघा, कन्स्ट्रक्शन कंप्लीट झाले 31 मार्चला, 31 मार्च 2016ला, आणि 31 डिसेंबर 16ला द कंपनी अपॉइंटेड अ प्रोफेशनल फॉर कॅल्क्युलेशन ऑफ फेअर व्हॅल्यू ऑफ सिनेमा थिएटर. बांधकाम पूर्ण झालं 31 मार्चला, 31 मार्च 16ला, आणि त्याच्यानंतर 31 डिसेंबरला म्हणजे जवळपास 8-9 महिन्यानंतर कंपनीने एका प्रोफेशनलला अपॉइंट केलं. कशासाठी, तर त्या सिनेमा थिएटरचं फेअर व्हॅल्युएशन करण्यासाठी. कंपनी पेड ₹50,000 ॲज प्रोफेशनल फी. 50,000 रुपये त्या प्रोफेशनलला पेड केले, बट इट इज नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. परंतु त्याचं अजून ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केलेली नाही. ही व्हॅल्यूड द प्रॉपर्टी ॲट ₹60 lakhs. त्यानं त्या सिनेमा थिएटरचं व्हॅल्युएशन किंमत 60 लाख रुपये आहे असं सांगितलेलं आहे. पुढे काय सांगितले, यू आर रिक्वायर्ड टू कॅल्क्युलेट कॉस्ट प्राईस ऑफ असेट. आपल्याला त्या असेटचे कॉस्ट प्राईस शोधायचे. कोणत्या तारखेला, 31 डिसेंबर 15 आणि 31 मार्च 16. आपल्याला 31 डिसेंबर 15 आणि 31 मार्च 16ला त्या असेटचे कॉस्ट प्राईस शोधून काढायचे आहे. आपल्याला जे शेवटी सांगितले की कंपनीनं प्रोफेशनल अपॉइंट केला, तो कधी अपॉइंट केलेला आहे, 31 मार्च 16ला. म्हणजे आपल्याला जे कॅल्क्युलेशन करायचं आहे त्याच्यानंतर 31 बघा, पुन्हा एकदा 31 डिसेंबर 16ला प्रोफेशनल अपॉइंट केलं आहे. कधी, 31 डिसेंबर 2016ला. म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन फक्त कधीपर्यंत करायचं आहे, 31 मार्चपर्यंत. म्हणजे हा जो काय प्रोफेशनलला काय पैसे पेड केलेले आहेत ते आपल्याला विचारलेलं नाही. आपल्याला फक्त 31 डिसेंबर 15 ती एक तारीख आणि 31 मार्च 2016 ही दुसरी तारीख, या तारखेला आपल्याला त्या असेटची कॉस्ट प्राइसेस शोधून काढायची आहे. आता पहिल्यांदा आपण 31 डिसेंबर 15चं कॅल्क्युलेशन करूया. 31 डिसेंबर 15, 31 डिसेंबर 15 म्हणजे जे आपण मगाशी कॅल्क्युलेशन पाहिलेलं आहे. 31 डिसेंबरपर्यंत खर्च कोणते झाले होते, मटेरियल 20 लाख, लेबर 8 लाख, ओव्हरहेड 4 लाख आणि इंटरेस्ट 2 लाख, एवढे 4 खर्च झालेले होते. म्हणून पहिल्यांदा आपण घेऊया कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट प्राइस ऑफ सिनेमा थिएटर ऑन 31 डिसेंबर 15. बघा, मगाचेच खर्चाने आपण मगाशी एकूण बेरीज पण केलेली आहे. मटेरियलचा 20 लाख, 20 लाख, 8 लाख,
4 लाख आणि 2 लाख हे 31 डिसेंबर 15पर्यंतचे खर्च. मटेरियल 20 लाख, लेबर 8 लाख, ओव्हरहेड 4 लाख आणि इंटरेस्ट 2 लाख आणि टोटल किती आहे 34 लाख. जी मगाशीच आपण टोटल कॅल्क्युलेट केलेले बघा किती 34 लाख रुपये. म्हणजे 31 डिसेंबर 15पर्यंत कंपनीनं त्या सिनेमा थिएटरवरती 34 लाख रुपये खर्च केलेला होता. ही झाली 31 डिसेंबरची कॉस्ट प्राईस. आपल्याला ही एक विचारलेली आहे. अजून आपल्याला काय विचारलं आहे 31 मार्च 16ची कॉस्ट प्राईस. परंतु आता ती कॅल्क्युलेट करण्यापूर्वी आपण आत्ता 31 डिसेंबरपर्यंत कॅल्क्युलेशन केलं. 31 डिसेंबरपर्यंत तिथून पुढचे 3 महिने जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. मग एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं आहे बघा, वेट अ मिनिट. एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे की पुढच्या ज्या 3 महिने आहेत त्या 3 महिन्यामध्ये कंपनीनं कोणकोणता खर्च केला तो आपल्याला इथं दिलेला आहे. बघा 3 महिन्यातले खर्च कोणकोणते आहेत. पहिला खर्च आहे मटेरियलचा 5 लाख, लेबरचा 3 लाख आणि ओव्हरहेडचा 2 लाख. हे 3 खर्च कंपनीनं पेड केले. फक्त इंटरेस्ट जे आहे ह्या 3 महिन्याचं ते आउटस्टँडिंग आहे. पहिल्यांदा हे इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन करूया. आपलं कर्ज किती आहे 18 लाख. 18 लाख रुपये कर्ज आउटस्टँडिंग सांगितले. 9% व्याजदर आहे. 18 लाखाच्या 9% आणि मग आपण त्याच्यावरून 3 महिन्याचं कॅल्क्युलेट करूया. म्हणून लिहिलं सेकंड कॅल्क्युलेशन लिहिलं कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट ऑन लोन फॉर 3 मंथ्स. 3 महिने कोणते जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. कर्ज आपलं 1 जानेवारी टू 31 मार्च ह्या 3 महिन्याचं व्याज किती येईल बघा. इंटरेस्ट इज इक्वल टू कर्ज 18 लाख आहे. 18 लाखाच्या 9% कॅल्क्युलेट करा कॅल्क्युलेटरवरती. 18 लाखाच्या 9% ते वर्षाचं व्याज येईल आणि आपल्याला 3 महिन्याचं पाहिजे म्हणून गुणिले 3/12. जर 4 महिन्याचं पाहिजे असेल तर गुणिले 4/12. 2 महिन्याचं पाहिजे असेल तर गुणिले 2/12. त्याप्रमाणे व्याजाची रक्कम किती आली तर व्याज झालं 40,500. ओके, एवढं 40,500 व्याज जे आहे ते आउटस्टँडिंग आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. हे 3 महिन्याचं व्याज आहे. हे 3 महिन्याचं व्याज आउटस्टँडिंग आहे. आता 3 महिन्याचे कोणते खर्च पेड केले. ह्या 3 महिन्यातला खर्च कोणता. एक म्हणजे त्यांनी सांगितलं आहे मटेरियलचा 5 लाख, लेबर 3 लाख, 5, 3, 2. मटेरियल 5 लाख, लेबर 3 लाख आणि ओव्हरहेड्स 2 लाख. मग आपण पहिल्यांदा ह्या 3 महिन्याचा खर्च कॅल्क्युलेट करूया. म्हणून हेडिंग दिलं कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट इन्कर्ड फ्रॉम 1 जानेवारी टू 31 मार्च. ह्या 3 महिन्याचे खर्च. मटेरियल बघा 5 लाख, लेबर 3 लाख आणि ओव्हरहेड्स 2 लाख जे आपण आत्ता खर्च पाहिले. 5 लाख, 3 लाख आणि 2 लाख हे खर्च पेड केले आणि व्याज मात्र आउटस्टँडिंग आहे 3 महिन्याचं. ते व्याज किती ते आपण आत्ताच कॅल्क्युलेट केलं किती रुपये 40,500. ते 3 महिन्याचा खर्च आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन लोन 40,500. सर्वाची बेरीज केली एकूण ह्या 3 महिन्याचा खर्च किती आहे तर 10,40,500. हे जे 3 महिने होते 1 जानेवारीपासून ते 31 मार्चपर्यंत ह्या 3 महिन्याचा खर्च झाला 10,40,500. मग आता 31 डिसेंबरपर्यंत खर्च किती होता 34 लाख. बघा 31 डिसेंबरपर्यंत 34 लाख होता आणि तिथून पुढच्या 3 महिन्यामध्ये खर्च किती झाला तर 10,40,500. पुन्हा एकदा बघा 31 डिसेंबरपर्यंत खर्च झाला होता 34 लाख 31 डिसेंबरपर्यंत आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये खर्च किती झाला 10,40,500. कधीपर्यंत 31 मार्च आणि 31 मार्चला बांधकाम आपलं पूर्ण झालं आहे. मग एकूण किती खर्च झाला बघा तर पुढचं हेडिंग दिलं कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट ऑफ सिनेमा थिएटर ऑन 31 मार्च. आपल्याला बघा एक्झाम्पलमध्ये 31 मार्च 16ला कॉस्ट कॅल्क्युलेट करायचे. मग 31 मार्च 16ची कॉस्ट कशी कॅल्क्युलेट करणार. पहिल्यांदा घेतलं कॉस्ट इन्कर्ड अप टू 31 डिसेंबर. 31 डिसेंबरपर्यंत बघा आपण मगाशी कॅल्क्युलेशन केले. 31 डिसेंबरपर्यंत खर्च किती झालेला होता तर 34 लाख. तो खर्च घेतला 34 लाख. डिसेंबरपर्यंत आपण आलो 31 डिसेंबर. 31 मार्चला बांधकाम पूर्ण झालं आहे. मग जानेवारी, फेब्रुवारी, मार्च ह्या 3 महिन्यातला खर्च किती आहे 10,40,500. तो त्यात ॲड केला. ॲड कॉस्ट इन्कर्ड फ्रॉम 1 जानेवारी टू 31 मार्च किती 10,40,500. ओके, 31 डिसेंबरपर्यंत 34 लाख खर्च झाला होता आणि पुढच्या 3 महिन्यात 10,40,500 खर्च झाला. असा एकूण किती खर्च झाला तर 44,40,500. त्याला नाव दिलं टोटल कॉस्ट. आपल्याला एक्झाम्पलमध्ये सांगितले की कन्स्ट्रक्शन पूर्ण झालं. जो काय सिनेमा थिएटर आहे त्याचं कन्स्ट्रक्शन पूर्ण झालं 31 मार्च 16ला. मग 31 मार्च 16पर्यंत आपला एकूण खर्च किती 31 डिसेंबरपर्यंत 34 लाख आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये 10,40,500. असा एकूण आपला खर्च झालेला आहे 44,40,500. इट इज द कॉस्ट ऑफ धिस सिनेमा थिएटर ऑन 31 मार्च 2016. त्यामुळे हे जे अकाउंटिंग स्टँडर्ड आहे इंडस 40 ॲज पर इंडस 40
the investment properties should be shown in the books of account at the cost price. आपण इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टीज ह्या आपण बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये कॉस्ट प्राईसनं ही त्याची कॉस्ट प्राईस आहे. इट शुड बी शोन इन द बुक्स ऑफ अकाउंट्स ॲट द कॉस्ट प्राईस. Okay, so this is example number 2 on the Indus 40. Okay, in this particular lecture, first we started with this particular accounting standard, that is Indus 40. In this particular point we studied what is investment property, why these investment properties are made, that is what is the objective behind making investment properties, and after that we studied 2 examples based on this particular Indian Accounting Standard 40. Okay, so that's it with this particular lecture. You should write down these 2 examples and your solution in your notebook. In the next lecture we will study another Indian Accounting Standard. Okay, thank you very much.